भारतीय जनता पक्षाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युवकांना अधिकाधिक समावेश करून घेण्याचा निर्णय घेतला आहे। याकरता देशभरात युवा मतदारांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टी आणि भाजपा युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी नमो दौड मॅरेथॉन 2024 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेची सुरुवात 4 पुतळ्यापासून करण्यात आली। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, भाजप युवा मोर्चा सोलापूरच्या प्रभारी ललिता जाधव, महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम सामुदायिक राष्ट्रगीत झाल्यानंतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून स्पर्धेत सुरुवात करण्यात आली। या नमो दौड स्पर्धेत 35 शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेची सुरुवात 4 पुतळा येथून झाल्यानंतर पुढे सरस्वती चौक, मेकॅनिकल चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाळी वेस्ट, टिळक चौक, मधला मारुती, कोंथम चौक मार्गे कन्ना चौक येथे स्पर्धेचा समारोप करण्यात आला। दरम्यान भाजपा प्रेमींकडून मॅरेथॉन मार्गावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवताना दिसून आले। नमो दौड आयोजन करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना डॉक्टर किरण देशमुख म्हणाले, आजच्या युवकांमध्ये सामाजिक समरसता निर्माण व्हावी याकरता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक नागेश भोगडे, माजी नगरसेवक अविनाश पाटील, माजी नगरसेवक विनायक विटकर, शहर उत्तर विधानसभेचे निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील, संजय कनकी, अल्पसंख्याक विभागाचे जाकीर सगरी, इंदिरा कुडक्याल आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने मागच्या 1 महिन्यापासून नमो चषक या नावाने सर्व प्रकारची क्रीडा या सर्व खेळाडूंना सहभागी करून घेण्यासाठी एक अतिशय चांगल्या पद्धतीचे स्पर्धा सर्व ठिकाणी होत आहेत। याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली तसेच भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस सुदर्शनजी पाटसकर व तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सोलापूरचे प्रभारी ललिताताई यांच्या मार्गदर्शनाखाली या सोलापूर शहर उत्तर विधानसभामध्ये नमो दौड हा दौडचा संयोजक करण्यात आला होता आणि यात हजारोच्या संख्येने जवळपास 30 ते 35 शाळांचे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले होते। या दौडचा एकच उद्देश होता की विविध शाळेतले विद्यार्थी एकत्रितपणे येऊन एक चांगला संदेश समाजात जावं। आपण बघतो की समाजात अनेक लोक विविध विचारांनी विखुरले गेलेले आहेत, पण भारतीय म्हणून आपण सर्व लोक एक आहोत। या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे मोठ्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने होत आहे आणि यात सर्व झालेले सहभागी शाळेचे मी अभिनंदन करतो आणि सर्व क्रीडा शिक्षकांचे तसेच सर्व शाळेचे प्रिन्सिपलचे विशेष करून जितेंद्र पवार सरांचं मी सुद्धा अभिनंदन करतो की एवढ्या चांगल्या पद्धतीचं त्यांनी एक या ठिकाणी इव्हेंट आम्हाला करण्यात मदत केलं आणि या माध्यमातून येणाऱ्या काळात सुद्धा क्रिकेट असतील, खो खो असतील या पद्धतीचे स्पर्धा होणार आहेत आणि या अगोदर सुद्धा रांगोळी, चित्रकला या सर्व स्पर्धा नमो चषकच्या माध्यमातून सोलापूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आमदार विजय देशमुख मालक आणि शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे यांच्या नेतृत्वात झालेले आहे।